job's a joke you broke, your love life's the away. It's like you're always stuck in second gear, when it hasn't been your day, your week, your month, or even your year. But I'll be there for you when the rain starts to fall. I'll be there for you like I've been there before. I'll be there for you 'cause you're there for me too. You're still in bed at 10 and work again at 8. You burned your breakfast so far, things are going great. Your mother warned you there'd be days like these, but she didn't tell you when the world was brought down to your knees. That I'll be there for you when the rain starts to fall. I'll be there for you like I've been there before. I'll be there for you 'cause you're there for me too. No one could ever know me, no one could ever see me, since you're the only one who knows what it's like to be me. Someone to face the day with, make it through all the rest with. Someone I always laugh with, even at my worst, the best with you. Yeah. ज्ञानदीप ज्यांनी पेटवले त्या गुरूंचे सहर्ष स्वागत आहे. तुमच्यामुळे उजळला हा प्रवास, आमच्या जीवनाला मिळाला सुवास. तुमच्यामुळे उजळला हा प्रवास, आमच्या जीवनाला मिळाला सुवास. आज पुन्हा भेटलो या क्षणी, मन झुकली कृतज्ञ भावना. गुरुजन येते सन्मानाने, सभागृह दुमदुमे स्वागत गाणी. तुमच्यामुळे उजळले जोरदार टाळ्या अजून जोरात व्हायला पाहिजे. सगळे शिक्षकांचे जोरदार टाळ्या. हे आपला रौप्य महोत्सव आहे. मन भरली आनंद भावनाने. विद्यार्थ्यांनी सजलेले हे सभागृह, मनाने भरलेले हा उत्सव आपल्या चरणी अर्पण करणं आहे. स्वागत आहे, स्वागत आहे, गुरुजनांचे सन्मानपूर्वक स्वागत आहे. यानंतर मी माईक कट्टा सरांना सुपूर्द करते. धन्यवाद. इथे जमलेल्या सगळ्या मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आता आम्ही सर्वांनी मिळून स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू मंत्र आहे आगळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने, अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने. या सुगंधी संस्कृतीचा श्वास, सुगंधी संस्कृतीचा श्वास व्हावा मोकळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू मंत्र आहे आगळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. ज्ञानरूपी दूत आले, एक ठाई एक झाले. ज्ञानरूपी दूत आले, एक ठाई एक झाले. ते इथे साकार झाले, ते इथे साकार झाले. बंधू त्यांच्या पावला, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. गुरुर्ब्रह्मा
विष्णू मंत्र आहे आगळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. ही कलेची भूमी माता, धन्यतेचा टिळक माता. ही कलेची भूमी माता, धन्यतेचा टिळक माता. सज्जनांच्या दर्शनाला, सज्जनांच्या दर्शनाला सृजन आहे थांबला. हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे आगळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. धन्यवाद. आता आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करतो. अंधकाराच्या प्रकाशाचा विजय दर्शवणारा हा शुभक्षण आहे. आता आपण या कार्यक्रमाची सुरुवात मंगल दीप प्रज्वलनाने करूया. मी सगळ्या मान्यवर आणि आपल्या शिक्षकांना विनंती करतो की कृपया दीप प्रज्वलनासाठी यायचंय. सगळ्या शिक्षकांना विनंती आहे कृपया दीप प्रज्वलनासाठी यायचंय. माननीय सागर साहेबांना विनंती आहे आणि किरण सरांना विनंती आहे, त्यांनी कृपया स्टेजकडे घेऊन यायचंय. प्रेम शिकवता जगण्याची कहाणी, गुरु आपल्या समोर नतमस्तक गुरूंच्या समोर आपण नतमस्तक व्हावा, ज्ञानदीपी लावी मनोमनी. मी सगळ्या गुरूंचे आभार मानतो, त्यांनी आमच्या अंतःकरणामध्ये जो ज्ञानदीप स्नेहदीप लावला आहे ते आभातीत राहण्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या प्लीज. या कुंदेंदु तुषारहार धवळा, या शुभ्रवस्त्रान्विता, या वीणां वरदण्डमण्डितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा पूजिता. भगवती निशेष जाड्यापहा. असेल तर ते म्हणजे आपले गुरुवर्य. आणि गरानंतर जर कोणी आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवत असेल तर ते म्हणजे आपली शाळा. शाळा म्हणजे केवळ चार भिंती आणि बाक नव्हे. शाळा म्हणजे केवळ चार भिंती आणि बाक नव्हे, ती तर आपल्या आयुष्याच्या पहिल्या धड्याची, पहिल्या स्वप्नाची सुरुवात आहे. कधी फळ्यावरचा धडा समजला नाही म्हणून रागावलेले शिक्षक, तर कधी चुकांवर ओरडलेले पण अंतःकरणाने आपल्यावर प्रेम करणारे गुरुजन, त्यांच्याच संस्कारांनी आपण आज इथे आहोत. पहिल्या बाकावर बसणारे हुशार विद्यार्थी, तर मागच्या बाकावरचे खट्याळ पण हृदयाने सोन्यासारखे मित्र सगळे आज एकत्र आहेत. कधी घंटा वाजण्याआधी धावणारे, तर कधी बेल नंतर निवांत येणारे जेंट्स बॉन्ड, कधी डब्यातील पोळ्या वाटणारे, तर कधी गृहपाठ विसरलेले आम्ही सगळे आज पुन्हा त्या आठवणींच्या सावलीत उभे आहोत. त्या शाळेतील शिस्त, शिस्तीतली आपुलकी, भीतीत दडलेलं प्रेम आणि प्रेमात दडलेली काळजी, हीच आपल्या शिक्षकांची ओळख होती. त्या सुट्टीतील गप्पा, त्या खिडकीतून बाहेर पाहण्याचे स्वप्न, त्या वहीत कोरलेली नावं, आज सगळं डोळ्यासमोर उभं आहे. आज सगळेच कुठेतरी मोठ्या पदावर चांगल्या जबाबदाऱ्यांवर कार्यरत आहेत. पण या यशामागे असलेली खरी माती, खरं संस्कार स्थान हेच आपलं श्री मार्कंडेय हायस्कूल आहे.
आपल्या शाळेवरती एक कविता सुचली म्हणून आम्हा दोघींना म्हणायचे. ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कितीही असला नोकरीचा लळा, कितीही असला नोकरीचा लळा, तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मार बरा होता. मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुकपेक्षा मैदानी खेळांचा थाटच मोठा होता. आरवलो आहे शहरात सुख मिळवण्यासाठी पण मित्रा आपला तो काळच बरा होता. म्हणून शेवटी एवढंच, शाळा संपली पण शिकणं नाही, मैत्री वाढली पण बालपण नाही, आणि या आठवणी त्या मात्र कायमच्या अमर आहे. धन्यवाद. यानंतर पुढील प्रस्तावनेसाठी मी माझी मैत्रीण श्वेता ठाकरे हिला आमंत्रित करते. धन्यवाद. होले पाटील, आधीची श्वेता ठाकरे 10वी ब मधली विद्यार्थिनी. तुम्हाला सर्वांना पाहून मला इथे खरंच खूप छान वाटतंय, खूप आनंद होते. इतक्या दिवसांपासूनचे मित्रमैत्रिणींना जवळ असून पण भेटत नव्हतो आणि दिसले तरी ओळखत नव्हतो. पण या गेट टुगेदरच्या निमित्ताने आज आपण एकमेकांना सगळ्यांना भेटतोय, हे खूप छान वाटतं. शाळा केवळ एक इमारत नव्हे, ती तर आपल्या आयुष्याची सुरुवातीची गंधमय कविता आहे. त्या घंटा वाजल्या की अजूनही मनात लहर उठते, जणू बालपण पुन्हा दाराशी येते. आज आपण सगळे वेगवेगळ्या वाट्यांवर चाललो आहे. कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी शिक्षक, कोणी कलाकार. पण त्या सगळ्या वाटा सुरू झाल्या होत्या एका ठिकाणाहून, आपल्या शाळेच्या त्या पवित्र गेटमधून. काहींचे केस पिकले, काहींचे केस उडाले, काहींच्या कपाळावर जबाबदारीच्या रेषा उमटल्या, पण एक गोष्ट मात्र कायम तीच राहिली, मन अजूनही त्या बाकावर बसलेलं आहे. आज पुन्हा त्या जुन्या बाकावर आपण मनाने बसलो आहोत. हातात वही नाही, पण आठवणींची पानं उघडी आहेत. चला तर त्या प्रेमळ भिंतींना, त्या टिचक्यांना, त्या घंटेला आणि त्या प्रत्येक शिक्षकाला मनापासून नमन करूया. शाळा ही आठवण नाही, तर ती आपल्या अस्तित्वाचा श्वास आहे. आणि आज आपण पुन्हा एकदा तो श्वास खोलवर अनुभवत आहोत. याच्यावरूनच मला एक छोटीशी कविता आठवली, वि.दा. करंदीकरांची, आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकट असूनही ठणकावून सांगावे आता ये 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास सारा निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. चमकीले दिन, दिल
चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन, दिन दिन भर वो प्यारी बातें झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा, हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ। यारों के बिन जगमगाते हैं झिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते, जगमगाते हैं झिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते। रंग बिरंगे मौसम आए, नए नए वो सपने लाए, महकी रहे ख्वाबों की हंसी वादियाँ, खिलते रहे यूं ही प्यार के ये गुलसिता। जिंदे अनिल बिंगी बिंगी साहेब कृपया स्थानापन्न व्हायचे. आता फेज 1 मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं इंट्रोडक्शन होणार आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा इंट्रोडक्शनचा कार्यक्रम आहे. इंट्रोडक्शनचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आधी महिला बोलतील, नंतर पुरुषांचं इंट्रोडक्शन होणार. ऑड इवन ऑड मध्ये होणार. एक मुलगा आणि एक मुलगी असं इंट्रोडक्शन करतील. कॅरी ऑन. आपल्याला स्क्रीन मध्ये सगळं दिसेल बरं का समोरच्या. First of all, thank you so much for giving me this opportunity. Good evening everyone. I am Ashwini Arkal. At present, I am Ashwini Atish Gaikwad. After our school 10th SSC, I have completed MA, MAd. Recently last year, I have also completed LLB, but yet not started practice. At present, I am working as a school teacher teaching English subject for standard 9th and 10th. And for your kind information, nowadays from last 4 years, I am living in Pandharpur. And I want to say thank you to all the organizers, because of whom we have came here. We are spending much time together and we are enjoying a lot of. Thank you once again. थँक्यू. माझं नाव मुरलीधर अंबाजी गोने, 10वी ब वर्ग 37 नंबर रोल नंबर. आता 25 वर्षानंतर टीचर्ससोबत बसून मित्रांसोबत एन्जॉय करत हे सगळं शक्य झालं आहे खूप लोकांच्या हार्डवर्कने. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना थँक्यू. मी आता सध्या क्वालालंपूरमध्ये बेस्ड आहे, मलेशियामध्ये. शाळेनंतर मी माझं दयानंद कॉलेजमध्ये सायन्समध्ये शिक्षण झालं 11वी 12वी. त्यानंतर मी मुंबईला गेलो, UDCT येथे केमिकल इंजिनिअरिंग केली. त्यानंतर मी LNTमध्ये 8 वर्ष काम केलं मुंबईमध्येच. त्याच वेळी मला मलेशियाला शिफ्ट होण्याचा चान्स भेटला. मग तेव्हा गेलो मी आणि तिथे आता ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम करत आहे. अनकन्व्हेन्शनल गॅस सोल्युशन्स म्हणून ह्युस्टन बेस्ड कंपनी आहे त्यांच्यासाठी. पण आता मी डिसाईड केलं आहे की जॉब करणार नाही, माझं स्वतःचं फर्म एस्टॅब्लिश करतो आहे, त्याच्यासाठीच काम चालू आहे. थँक्यू. आणि थँक्यू एव्हरीवन फॉर कमिंग. दिस इज वन्स इन अ लाईफटाईम ऑपॉर्च्युनिटी. लेट्स डू समथिंग रॉकिंग विच यू विल रिमेंबर फॉर एव्हर. थँक्यू. अंकुश गदगे. अंकुश गदगे
मायसेल्फ अंकुश अशोक गदके. मी 10वी मध्ये होतो. तर 10वीनंतर मी 12वी कॉमर्समधून HN कॉलेजमधून पासआउट झालो. तिथून BCom माझं HN कॉलेजमधून झालं आणि त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये MBA केलं. आता मी सध्या माझी फर्म टेक्सटाईल म्हणून चालवतो आहे. व्यावसायिक म्हणून सध्या मी कार्यरत आहे. हे जे कोणी ऑर्गनाईज केलं आहे खूप चांगला आणि विद्यार्थ्यांना पण सपोर्ट चांगला मिळाला आहे. सर्व शिक्षक उपस्थित आहेत आणि जे कोणी याचा पाठीमागं त्या हे आहेत त्यांना मी खूप त्यांच्यासाठी त्यांचे खूप कष्ट आहेत त्याच्यामागं ऑर्गनाईज करण्यासाठी. तर त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. थँक्यू अंकुश. माझं नाव सुषमा बास्की. मी MTech झालेलं आहे. PhDला रजिस्ट्रेशन केले आहे. सध्या प्रोफेसर म्हणून अजिंक्य DY पाटील कॉलेज पुण्याला मी काम करते. थँक्यू. हॅलो, मी अमित गायकवाड, 10वी रोल नंबर 1. सध्या मी राहिला पुण्यात आहे. सध्या मी अकाउंटचा CRM हेडमध्ये काम करतो. थँक्यू. धन्यवाद. वैशाली किशोर भीमर्ती, 10वी ब. आणि सध्या आता वैशाली केशव गुंटूक. मी हाऊसवाईफ आहे. A very warm good evening to all of you. First of all, I am very much thankful to the organizing committee for conducting this auspicious event after the long journey of the 25 years. And myself, माझं नाव अनिल कुमार सत्यनारायण बिंगी, वर्ग 10वी रोल नंबर 7. सध्या माझं CA प्रोफेशन म्हणजे गेल्या 10 वर्षापासून मी ते सोलापूरमध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि मी सर्वांना शुभेच्छा देतोय. विशिंग यू ऑल द बेस्ट अँड विशिंग यू हॅव अ गुड हेल्थ. थँक्यू सो मच गाईज. माझं नाव नागमणी बोलतोय, 10वी ब मध्ये आणि हाऊसवाईफ. 10वी हाऊसवाईफ. जबाबदारी जी आहे ती हाऊसवाईफची हे लक्षात घ्या. जेवढं आम्ही कमवतो त्याच्यापेक्षा जास्त कमवत असते, पण त्यांना किंमत नाहीये. फक्त आपण पैसे कॅल्क्युलेट नाही करत. त्या सगळ्या स्त्रीशक्तींना सन्मान म्हणून जोरदार टाळ्यांनी त्या मातृशक्तीला एकदा जोरदार अजून एकदा टाळ्या. स्वागत. नमस्कार सर्व गुरुजनांना आणि माझ्या मित्रांना आणि भगिनींना. मी व्यंकटेश सिद्धराम बोली. ॲज अ सेल्स ऑफिसर मी अल्केम फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनीमध्ये लास्ट 7 इयर्सपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. माझ्याकडे सोलापूर डिस्ट्रिक्ट कव्हर करतो. मी सोलापूरचे आपले जेवढे डिस्ट्रिक्ट आहेत तेवढं सर्व कव्हर करतोय. थँक्यू. चंद्रकला सुदर्शन बुदाराम. याच्या आधी मी टेलिकॉलर जॉबसाठी केले होते आणि आता सध्या सरस्वती बुक डेपो नवी पेठेमध्ये कामाला आहे. नमस्कार. गुरुजनांना सादर प्रणाम. सर्व मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार. मी सिद्धराम नागनाथ बुरा. 10वी मध्ये आपल्या स्कूलमधून पासआउट झाल्यानंतर 12वी कॉमर्स कंप्लीट केला दयानंदमधून. त्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट केला BBA मध्ये HN कॉलेजमध्ये आणि तसेच त्यानंतर MBA पण कंप्लीट केला HN कॉलेजमध्ये. त्यानंतर मी माझ्या टेक्स्टाईल बिझनेसमध्ये कंटिन्यू करत आहे. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो आणि शिक्षकांना आधी गेलं पाहिजे. शिक्षकांना नमस्कार आणि मित्रमैत्रिणींनो नमस्कार. माझं नाव अजय उपेंद्र चवडेकर. मी 10वी ब मध्ये होतो आणि 10वी नंतर मी ACS पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केला आणि वालचंद कॉलेजमध्ये बॅचलर इन सिव्हिल इंजिनिअरिंग केला. आणि त्यानंतर 1 वर्ष मी अक्कलकोटला असिस्टंट प्रोफेसर म्हणून स्वामी समर्थ पॉलिटेक्निकला होतो आणि 2011-12ला मी SGGS नांदेडमधनं MTech कंप्लीट केला आणि 2023मध्ये PhD वालचंदमध्ये कंप्लीट केले. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्पेशलायझेशन वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये. सध्या पुण्यामध्ये सिनेकड इन्स्टिट्यूटमध्ये मी असिस्टंट प्रोफेसर आणि हेड ऑफ फर्स्ट इंजिनिअरिंग डिपार्टमेंट म्हणून काम करतोय आणि सोबत वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये मी कन्सल्टिंग करतो. धन्यवाद. धन्यवाद. आवाज येतो ना तसं पण आवाज यायला पाहिजे कृपया. माझं नाव संगीता शिल्का आहे. मी 10वी अ ची विद्यार्थिनी. माझं शिक्षण MA LLB मध्ये झालेलं आहे आणि मी सेशन कोर्ट संगमनेर येथे ॲज अ क्लर्क म्हणून काम करत होते. पण आता आमचं ट्रान्सलेशनचा फर्म आहे अर्थ नावाची.
पण आता मी ऍडमिनिस्ट्रेशनचं सगळं काम पाहते. मी सध्या पुण्यात राहते. जमादार साहेब गेर आहे दुरुस्त आहे. आता आप नेक्स्ट. या अगोदर काही म्हणजे इंट्रोडक्शनचा भाग आहेच आहे. अपनी दोस्ती इतनी गहरी हो, अपनी दोस्ती इतनी गहरी हो, सड़क पर तुम पिटे और नाम मेरा आहे. माननीय सर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मला खूप आनंद होतोय तुम्हाला सगळ्यांना परत 25 वर्षानंतर बघून. माझं नाव प्रियंका चित्रावकर, 10वी ब. सध्या मी घरात होम ट्युशन्स घेते. थँक्यू एव्हरीवन. मी राधा भुरा, आता राधा अंबादास भुरा. मी BCom झाले पण हाऊसवाईफ आहे. आणि माझे शिक्षक वर्ग, मी राहुल धनंजय दंतकाळे, 10वी ब चा विद्यार्थी. माझं BCom आणि MCom दयानंदमधून झालेलं आहे आणि माझं कंपनी सेक्रेटरीचा प्रोफेशन आहे. सोलापुरात माझं ऑफिस आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव विवेक अंबादास दासरी, 10वी चा विद्यार्थी. मी टेक्स्टाईल इंजिनिअरिंग केलं आहे आणि एक 7 वर्ष नोकरी करून आता बॅक टू उद्योजक म्हणून इथं सोलापुरातच कार्यरत आहे. आणि आय एम ग्रेटफुल नवीन आणि कटा की ऑर्गनाईज केलं. लास्ट टाइमचं मिस केलं पण हे मिस नाही करत होतो. खूप छान वाटतं. थँक्यू विवेक. हाय एव्हरीवन. माझं सध्याचं नाव सविता महेश शिंदूरकर, अगोदरचं सविता दुधात. माझं MCom झालेलं आहे. या अगोदर HDFC बँकेत मी ॲज अ फ्लोअर मॅनेजर म्हणून काम केले. सध्या तर हाऊसवाईफ आहे. फुलपाटी या स्कूलमध्ये माझं नाव आणि आता सध्या अनुराधा श्रीधर बुरा. मी होममेकर आहे. टाळ्या वाजवा. अविनाश. हॅलो, गुड इव्हनिंग टू ऑल. माय सेल्फ अविनाश गज्जम. मी 10वी ब स्टुडंट. I am completed my BSc in microbiology, then MSc in biotechnology. Currently, I am working in Rallis India Limited since 2010, and I am looking 4 states: Gujarat, Maharashtra, Karnataka, and Tamil Nadu. Thank you. काम करत आहे. त्याच्यानंतर विधानसभा अक्कलकोटच्या अंतर्गत ॲज अ BLO म्हणून सुद्धा मी काम करत आहे. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंतर्गत आपदा सखी म्हणून सुद्धा मी काम पाहत आहे. धन्यवाद. जय बालया. जय बालाजी. आय एम वेटिंग. नमस्कार सर्वांना. माझं नाव बालकिशन गोगी. मी 10वी ब मध्ये होतो. मार्कंडे हायस्कूलमध्ये माझं आयुष्य फक्त 3 वर्षाचं होतं. मी 8वी मध्ये असताना ॲडमिशन घेतलं. इट वॉज टोटली न्यू फॉर मी वेन आय जॉईन मार्कंडे. 3 वर्ग, वेगळे शिक्षक, 7 वर्ष त्याच्या आधी वेगळ्या शाळेमध्ये. इथे आल्यानंतर नवीन ग्रुप आणि या प्रत्येक वर्गामध्ये 4 वेगवेगळे ग्रुप. अँड इट वॉज व्हेरी टीडियस टास्क फॉर पीपल लाईक अस टू कोप अप विथ ऑल दिस ग्रुप्स. पण सगळ्यांची असे मनमोकळपणाचं वातावरण होतं क्लासमध्ये, जे आताही वाटतं की आय मेड अ राईट डिसिजन टू कम मार्कंडे हायस्कूल. आणि आता मी शाळेनंतर BCom केलं, त्यानंतर MBA करून मागच्या 18 वर्षापासून बँगलोरमध्ये राहतो. करंटली आय वर्क एज अन असोसिएट डायरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन अँड प्रोक्युरमेंट इन सॉफ्टवेअर फर्म इन बँगलोर. रघु दादा. बस एवढंच. सगळ्यांना नमस्कार. शिक्षक वर्गांना नमस्कार आणि माझ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार. माझं नाव राम दत्तात्रय गुंटूर. मी इयत्ता 10वी अ वर्गातील विद्यार्थी. माझी सुरुवात म्हणजे मार्कंडे हायस्कूलला 8वी 9वी 10वी सेम ॲज अ बालकिशन गोगी. आम्ही सुरुवातीला जसं म्हणजे 8वीला जे आहे आम्ही ड वर्गात होतो. ड वर्गात म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की सकाळची शाळा होती, त्याच्यामुळे दिरगुळे सर सकाळच्या शाळेमध्ये शिक्षक होते आमचे, म्हणजे वर्ग शिक्षक. आणि त्याच्यानंतर 9वी 10वीमध्ये बरेचसे ग्रुप्स म्हणजे मित्रमैत्रिणी चांगल्या भेटल्या. त्याच्यानंतर मी दयानंद कॉलेजमध्ये माझा BCom कंप्लीट केला. सध्या गेली 15 वर्ष झाले मी म्हणजे पुणे, देन मुंबई, देन पंढरपूर, म्हणजे सगळ्याच ह्याच्यामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये काम करतो आहे.
आणि आता सध्या UV युनिफाईड विजन वेल्थ म्हणून आहे, ज्याच्यामध्ये मी असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करतोय. आणि सध्या मी पुण्यात आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की जे कोणी ऑर्गनाईज केले ह्या कार्यक्रमाकरता, जस्ट लाईक म्हणजे कोर कमिटी, म्हणजे ज्याच्यामध्ये नावं सगळ्यांची घेऊ शकत नाही, पण त्यांनी हे ऑर्गनाईज केलं. 25 वर्षानंतर आपण इथे भेटतोय, ज्याच्यामुळे सगळ्या म्हणजे जुन्या आठवणी म्हणा किंवा जुने शिक्षक सगळ्यांना आपण भेटतोय, त्याचा आनंद होतोय. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, मी 10वी ब ची विद्यार्थिनी, आधीची धनलक्ष्मी हुमनाबादे आणि आत्ताची धनश्री सोलापुरे. सोलापूर सुटलंय पण नाव आहे सोबतीला. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, ब्युटिशियन आहे. गेली 16 वर्षे ह्या इंडस्ट्रीमध्ये मी काम करते आहे आणि मी सांगलीत असते. आताचं नाव आहे उमा नितीन मार्गम. माझं BA BEd झालं आहे. मी श्री KB पांडा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षिका आहे. 5वी ते 7वी मराठी हिंदी हा विषय शिकवते. थँक्यू. बॅक बेंचर्स, बॅक बेंचर नाहीये, फर्स्टच आहे. बॅक बेंचर्स रेडी. सगळ्यांना माझी ओळख द्यायची गरज नाही, कारण वर्गात नावाजलेलं नाव आहे मॉनिटर. प्रथम तो सुद्धा आम्ही नेमलेलं. आदरणीय गुरुवरांना वंदन. माझं नाव भास्कर सोमय्या यत्वत्ती. मी SS सेंटर प्रायजेस म्हणून लॅपटॉप शोरूम चालवतोय. सध्या 10 वर्षापासून हा बिझनेस मी करत आहे. थँक्यू. झालं. सुनीता टिट्टम, आता सुनीता आनंद हिरापत्ती, हाऊसवाईफ. नमस्कार, मी CA कपिल जिंदे. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर शालेय शिक्षण हे मी कसं कंप्लीट केलं. एकेकाळी जसं 1 तास अभ्यास करायला मला जीवावर यायचं, परंतु ग्रॅज्युएशन मी नाईट कॉलेजमध्ये कंप्लीट केलं आणि तिथे मला बाकी गुरुवर्य भेटले, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि नंतर मग CA करायचं ध्येय गाठलं आणि 15-16 तास दिवसातले अभ्यास करून शेवटी CA ची मी डिग्री मिळवली आणि आता पुण्यामध्ये मागच्या 12 वर्षापासून प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट म्हणून मी कार्यरत आहे. पुण्यामध्ये माझं एक बिबेवाडीमध्ये आणि एक खराडीमध्ये असे 2 ऑफिसेस आहेत. थँक्यू. सर्व आदरणीय शिक्षकांना आणि वर्गस्नेहीयांना नमस्कार. माझे नाव श्याम रामचंद्र जिंदे. मी इयत्ता 10वी अ मध्ये होतो. सध्याला एका कंपनीमध्ये अकाउंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तर थोडक्यात आपल्या प्रिय शिक्षकाबद्दल 2 ओळीत मी माझे मत सादर करीत आहे. आदरणीय सगळ्या शिक्षकांनी शिकवलेलं तत्त्वज्ञान आमच्या मनात अजून पण मनाच्या कपाटात सुरक्षित आहेत. शिक्षकांचे धनुष्यबाण रूपी सोडलेले अनेक संस्काराचे धडे आम्हाला अजून पण आयुष्याच्या मैदानावर लढण्यास आणि यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. शिक्षकांनी शिकवलेलं पक्ष, साध्य आणि सिद्धांत आयुष्याच्या लढ्यामध्ये जजमेंटल होण्यास अजून पण सहाय्यक म्हणून काम करीत आहे. शिक्षकांनी शिकवलेलं लाल चिखल, स्मशानातील सोनं आणि कणा अशी धडे आणि कविता मनाच्या अंतरंगात खोलवर रुजली गेले आहेत आणि त्यांचा अनुभव आयुष्याच्या चित्रपटावर आल्यामुळे मानसिकरित्या आम्ही इतके सक्षम झालोय की आयुष्याचा चित्रपट हिट होण्यास मदत झालेली आहे. शिक्षकांनी केवळ पुस्तकातील धडे नव्हे तर आयुष्याची दशा बदलणारे आणि दिशा दाखविणारे अनेक धडे आम्हाला शिकवलेले आहेत. अशा सगळ्या आमच्या प्रिय आणि आदरणीय शिक्षकांना मानाचा मुजरा आणि साष्टांग दंडवत आणि त्यांच्या पुढील आनंदी आणि आरोग्य आयुष्यासाठी देवाकडे मागणे. आमचे सगळे वर्गस्नेहीयांना पाहून आठवणी आणि आनंद वाऱ्याच्या वेगाने वाहत आहेत. बॅक टू स्कूल ग्रुपमधील धमाल, मस्ती, आनंद, आठवणी आणि वर्गस्नेहींनी मनापासून दिलेली प्रतिसाद हे कायम हृदयाच्या शाळेत कोरीव असतील. तुम्हा सगळ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आमच्या गुरुजनांना प्रणाम करतो मी. थँक्यू. मी शाळेतील प्रभाकर दत्तात्रय काकी आणि आता सुद्धा प्रभाकर दत्तात्रय काकीच आहे. त्यामध्ये काही बदल झालेला नाहीये. ते आवश्यकता नाही असं मला वाटतंय सध्या. ठीक आहे, ही गंमत झाली. आता माझ्याबद्दल सांगतो.
मी प्रभाकर दत्तात्रय काकी 10वी अ मधला विद्यार्थी आहे. माझं शिक्षण तसं जास्त काही झालेलं नाही आहे. 12वीपर्यंत माझं शिक्षण झालेले आहे आणि सध्या मी टेक्स्टाईल बिझनेस करतो आहे. स्वतःची आपली टेक्स्टाईल फॅक्टरी आहे आणि टेक्स्टाईल मशिनरीची सेल्स आणि सर्व्हिसचे काम मी करत आहे सध्या. आपल्या शाळेच्या शिकवणामुळे खूप आता चांगली प्रगती झालेली आहे. त्याबद्दल आमचे गुरुजनांचे परत एकदा मी धन्यवाद मानतो. थँक्यू. आता मी प्रवीण यांना विनंती करतोय, एक छोटंसं गेम आपण याच्यामध्ये करणार आहोत. माझी सगळी सूत्र प्रवीण यांना सुपूर्द करणार. हॅलो एव्हरीवन, सर्व शिक्षकांना माझी वंदना आणि जे मित्रमैत्रिणी त्यांना एकदम वॉर्म वेलकम. आता जे आपलं इंट्रोडक्शन आहे ते खूपच फॉर्मल झालं आहे. आय थिंक नवीन आणि प्रभाकर म्हणत होते की थोडासा जोश पाहिजे आणि दिस इज अन अटेम्प्ट. हॅलो. ओके, तर सर्वांना आपल्या जागेहून थोडंसं उठायचं आहे, उभा राहून राहायचं आहे. शिक्षकांना नाही, फक्त विद्यार्थ्यांना. ओके, ज्यांना ज्यांना पेपर आणि पेन मिळाला आहे त्यांनी हात वर करावे एकदा आणि वेव करा थोडं. या देर आर इनफ पेपर्स टू गो अराउंड. तर सर्वांना ॲटलिस्ट एक पेपर मिळणार आहे. जर मिळालं नाही तर सागर कोंडा, भानू येमूल त्यांना तुम्ही म्हणणार आहे बोलो बोलो कितने आणि तुम्हाला म्हणायचं आहे आप बोलो जितने. ओके, बोलो बोलो कितने, बोलो बोलो कितने, आप बोलो जितने. अरे बोलो बोलो कितने, आप बोलो जितने. 5. तर जेव्हा मी 5 म्हणेन तर तुम्हाला 5 जणांचा ग्रुप करायचा. ओके, ठीक आहे. म्युझिक लावाल का काही? तुम्हाला थोडं फिरायचं आहे आता. जसं आपण बागेत फिरायला जातो, जेव्हा तुमची मधली सुट्टी असते तेव्हा बुधवार बाजारात फिरायला जात होता, ग्राउंडवर फिरायला जात होता. ओके, फिरणं चालू कराल तुम्ही. बोलो बोलो कितने, बोलो बोलो कितने, 7 7 आजूबाजूला बघा 7 जण झाले की नाही. आणि बसायचं नाहीये आताच. सर्वांनी एक दुसऱ्याला हाय फाय द्या. आता पुन्हा आपण निघूया. 1 2 3 कीप मूव्हिंग. राऊंड 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 राऊंड. थोडासा हिंडायला सुरू करा पुन्हा. बोलो बोलो कितने, बोलो बोलो कितने, अरे बोलो बोलो कितने, आप बोलो कितने, 3.5. 3.5, 3 आणि अर्धा मे बी. इकडे 5 जण आहे. बॅक बेंचर्स 3.5 लोक. त्यांचं चालू आहे स्वतःचं काहीतरी. ओके, आता जो नेक्स्ट प्रॉम्प्ट आहे त्याच्यामध्ये मुलं आणि मुली दोघं मिक्स पाहिजे. ओके, लेडीज अँड जेंटलमॅन. आणि हां, ॲटलिस्ट 30% कोटा जो म्हणतोय तो पाहिजे त्या ग्रुपमध्ये. तुम्ही फिगर आउट करा किती आहे. बोलो बोलो कितने, बोलो बोलो कितने, अरे बोलो बोलो कितने, 5. आणि जो ग्रुप झालाय त्यांनी हात वर करावे म्हणजे कळेल आपल्याला की झालाय तुमचा. ओके, हा ग्रुप झालाय, हा ग्रुप झालाय, हा ग्रुप झालाय, हा ग्रुप झालाय. तुमचं कुठं आहे 30% कोटा. नाव दॅट बोथ ग्रुप्स आर मिक्स्ड. थोडंसं गोल गोल फिरा, गोल गोल कोणाला जावा. बोलो बोलो कितने, बोलो बोलो कितने, अरे बोलो बोलो कितने, 8 and the quota still applies.
ज्यांना ग्रुपमध्ये मिळाले नाही थोडासा प्रयत्न करावे. त्यांच्यामध्ये मुलीचा 30%. येस, ज्यांना ग्रुप मिळाला आहे त्यांनी एक टेबल घेऊन बसावे. जे तुमच्याकडे पेपर आहे त्या गेमचं नाव आहे बिंगो. आणि आता जे फॉर्मल इंट्रोडक्शन झालं होतं त्याच्याने थोडंसं डिफरंट आहे. जे मुले खट्याळपणा करत होते, जे खिडकीतून उड्या मारून बाहेर जात होते क्लासमध्ये, जे बाजारात आवळे चिंच खात होते, ह्या सर्वांची ही आठवण आहे. तर जो तुमचे चौकटी आहेत प्रत्येक चौकटीमध्ये एक प्रॉम्प्ट आहे आणि तुमच्या टेबलमध्ये विचारा की ती व्यक्ती कोण आहे. फॉर एक्झाम्पल एका चौकटीमध्ये आहे की ह्यांना सुशिला खायला खूप आवडायचा. तुमच्या टेबलमध्ये विचारा कोणाला आवडायचा आणि त्या व्यक्तींना त्या बॉक्समध्ये साईन करायला सांगा. ओके, ज्यांना आवडायचा त्यांना बोलून घ्या. हॅलो, एक मिनिट, काही डाऊट्स आहेत की एक बॉक्स करायचा का सर्व बॉक्स करायचा आहे. तर सर्वांनी सर्वांसोबत बोलू शकता टेबलवर आणि सर्व बॉक्स करू शकता तुम्ही त्यांच्यापैकी. प्रवीण भास्कर बोला. नावं लिहायचं का कसं? नावं लिहायचं, त्यांना नाव लिहायला सांगायचं. ओके, तुमच्याकडे 10 मिनिट आहेत ह्या ॲक्टिव्हिटीसाठी. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाट हवी. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे.
थँक्यू. जॉब करतोय पुण्यामध्ये. थँक्यू. आता सध्याचं नाव रेखा उर्डी आहे. मी पुण्यात राहते. मी गेली अनेक वर्ष एक होममेकर म्हणून घरातच होते. सध्या मात्र एक बिझनेस वुमन आहे. पुण्यात माझा स्वतःचा एक छोटासा बिझनेस स्टार्ट केलाय, चपाती भाकरी केंद्र म्हणून. थँक्यू. आमचे जिगर राजेंद्र कट्टा. अतिशय सुंदर. माझं नाव राजेंद्र प्रभाकर कट्टा. मी बाय प्रोफेशन सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. JCB मशीन विकण्याचं काम करतो. सोलापूर जिल्हा माझ्याकडे आहे. जास्त काही सांगू नये. थँक्यू. मी सिद्धराम कसा, मी सध्या डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. नमस्कार, माझे नाव श्रीनिवास गोवर्धन कोडम. मी आता 10वी मध्ये होतो आणि सध्या पुण्यात WS ग्लोबल सर्व्हिसमध्ये ग्रुप मॅनेजर म्हणून काम करतो. थँक्यू. आदरणीय शिक्षक सर अँड मॅडम ऑल माय फ्रेंड्स, नमस्कार. माझं नाव प्रशांत अरकाल, 10वी मी 10वीनंतर डिप्लोमा आणि डिप्लोमा इन कम्प्युटर्स आणि इंजिनिअरिंग इन IT केलं आहे. त्याच्यानंतर मी काही वर्ष पुण्यात, नंतर मलेशिया आणि सिंगापूर असं IT इंजिनिअरिंग काम केलं आहे. त्याच्यानंतर आता सध्या जस्ट वन वीक बिफोर मी रिटर्न आलो आहे सिंगापूरहून इथे इंडियाला. आणि माझा एक ड्रीम आहे, दॅट इज टू रिप्रेझेंट इंडिया इन पॅरालिम्पिक्स 2028. मी त्याचेच तयार करण्यासाठी इथे आलो आहे. आणि आता 2-3 वर्ष आहेत माझ्याकडे. तो प्रिपेअर व्हेरी वेल ऑन दॅट अँड देन क्वालिफाय फॉर पॅरालिम्पिक्स 2028 अँड रिप्रेझेंट इंडिया इन इंटरनॅशनल लेवल्स. थँक्यू. खूप छान प्रशांत. इयत्ता 10वी ओके, रोल नंबर 4. तर माझं एज्युकेशन 11वी ते पण मी फक्त 4 दिवसासाठी कॉलेजला गेलेलो आहे. ओके, टू बी फ्रँकली मी सांगायला लागलो. ओके, तर सेल्फ स्किलवर, सेल्फ एम्प्लॉयमेंट, सेल्फ नॉलेजवर मी डेव्हलपमेंट झालो. माझं एक स्वतःचा फर्म आहे, व्हॅल्यू ॲडेड फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणून. तर आणि मी गेल्या 15 वर्षापासून मी श्रीरामचीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत असोसिएट आहे. ओके, तर या कंपनीसोबत आजपर्यंत माझा बिझनेस सोलापूरमध्ये 127 करोड बिझनेस मी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. ओके, आणि हे करत असताना मला कंपनीच्या माध्यमातून रिवॉर्ड्स, अवॉर्ड्स पण मिळतात. माझ्या आयुष्यात मी कधी विचार पण केला नसेल की मी फॉरेनला जाईल म्हणून. झोपेत पण विचार केला नसेल. पण मी आज पण जवळपास 40 ते 50 मी फॉरेन ट्रिप क्वालिफाय केलो. आणि जवळपास 30 ते 35 मी फॉरेन ट्रिप जाऊन आलो. लास्ट इयर लंडन वगैरे सगळं, मलेशिया वगैरे सगळं जाऊन आलो. ओके, आणि तसेच माझ्या या फर्ममध्ये टाटा AI आणि केअर हेल्थ इन्शुरन्स ADO मॉडेलवर पण मी काम करतो. माझ्या अंडर जवळपास एक 50 लोक रिक्रुटमेंट एजन्सी मी रन करतो. ओके, आणि हे करत असताना रिअल इस्टेटचं पण आहे. मी माझ्याच क्लायंटला मी इन्व्हेस्टमेंट करायला लावतो. ओके, थँक्यू सो व्हेरी मच. Friends, myself Sagar Vijay Konda. I have completed my MBA and currently working in Smoothie Organics Limited from last 18 years. And I have one son, Arshid, and one daughter, Siri. And I am very grateful today to meet all my friends today after 25 years. So many friends are here. Meeting after 25 years is really enjoying and very cheerful. And I am very thankful to all the organization. Thank you. सगळ्या शिक्षकांना प्रणाम आणि सगळ्या फ्रेंड्सना हाय. माझं नाव निशा कोतलापुरे. मी 10वी ब मध्ये होते. 25 वर्षांनंतर या गेट टुगेदरसाठी खूप एक्सायटेड होते. त्याच्यामुळं मी खास पुण्यावरून आले आहे. थँक्यू. खूप छान. 10वी बचा स्टुडंट. मी सध्या पुण्यात आहे. मी असिस्टंट प्रोफेसर आहे. इंजिनिअरिंग फिजिक्स शिकवतो सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आहे. येस, थँक्यू. थँक्यू महेश. आणि प्लॅन म्हणजे सडन झालेला आहे. सकाळी 4:30 वाजल्यापासून मी आहे 1:30 वाजता काहीतरी आलोय. क्विक लंच आणि परत इकडे आलो. आणि येस, थँक्यू. फार छान वाटलं आणि व्हेरी नाईस मॅनेजमेंट. व्हेरी नाईस मॅनेजमेंट. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव स्वाती प्रदीप कुलकर्णी. मी 10वी अ मध्ये होते. मी सध्या हाऊसवाईफ आहे.
नमस्कार, मी गणेश गोविंद कुंटला. मी आता 10वी ब मधील विद्यार्थी. सध्या मी श्री गणेश ट्रेडर फॉर्मचा स्वतः मी प्रिंटिंगचं सगळे कामे इथले हे जे इव्हेंटला लागणारे सगळे प्रिंटिंगचं जो काही इव्हेंटमध्ये लागणार काही सगळं आहे ना, सगळं मी स्वतः करून दिलेलं आहे. आणि डिझायनिंग वगैरे विनायकने केलेलं आहे सगळे. आणि इव्हेंटच्या सगळ्या कामांमध्ये मदत करून नवीन विनायक आणि बाकीचे टीम पण आहेत, सगळेजण मिळून हे काम पूर्ण केलं. आम्ही बुकेस म्हणा, हे आपलं सगळ्यांकडे जाऊन शिक्षकांकडे भेटून त्यांना पत्रिका देऊन हे जे काम राहिलेलं आहे सगळं आम्ही पूर्ण केलेलं आहे. माझं नाव पवन कुरापाटी, 10वी ब वर्ग. सध्या मी सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करतोय बेवरेज इंडस्ट्रीमध्ये. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव विवेक रतन क्यामा. मी 10वी बचं विद्यार्थी. माझं BCom कंप्लीट केलं दयानंद कॉलेजमध्ये आणि मी सध्या पुण्यात राहतो. ॲज अ परचेस प्लॅनरमध्ये कंपनीत जॉब करतो. थँक्यू. थँक्यू विवेक. माझं नाव प्रवीण मडूर. मी आता मानसिक स्वास्थ्यमध्ये काम करतो. जे लहान मुले असतात, ज्यांना विकासात्मक विकलांगता असतात, चाइल्ड डेव्हलपमेंट जे डिसेबिलिटीज म्हणतो, त्या क्लिनिकमध्ये काम करतो. ही मुंबईमध्ये एक NGO आहे. आणि ज्या मुलांना सुसायडल आयडिएशन असतं, चाइल्ड सेक्शुअल अब्यूज, डिप्रेशन किंवा काही बिहेवियर चॅलेंजेस असतात आणि जे ट्रॉमामध्ये असतात त्यांच्यासोबत माझं काम असतो. ह्या व्यतिरिक्त जे आशा वर्कर आहेत, कम्युनिटी वर्कर्स आहेत, त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. आय थिंक इट्स अ हॅपी occasion टू सी ऑल ऑफ यू हिअर अँड टू हिअर अबाउट एव्हरीवन्स जर्नीज. आणि जे शिक्षक आहेत त्यांचा ह्या प्रवासामध्ये खूपच मोलाचा वाटा आहे. पुराणिक सरांची जी सायंटिफिक कल आहे किंवा खादिम सरांची जी ह्युमरस पद्धतीने लँग्वेजमध्ये बोलायची कल आहे किंवा संगीता मॅडमचा जो प्लेफुलनेस आहे, ते गुण खूपच अवगतले आणि त्याचा माझा जो जर्नी आहे त्याच्यामध्ये खूपच यूज झाला. थँक्यू सो मच फॉर युअर मेजर. माझं सांगण्यासारखं असं काही नाही आहे, पण सांगावं असं बी वाटतंय. कारण भेटतो आपण 25 वर्षानंतर. कळावं मी बी तरी काय करतोय सध्याला. आता इतक्या लोकांनी सांगितलं की आपापलं फक्त नाव सांगून बसले, पण ते चुकीचं आहे. आम्ही बी परत त्यांना जाऊन भेटणार नाही आणि तेही सुद्धा मला येऊन भेटणार नाही. गंमत हसतात काही लोक आपापल्या गोष्टीत आहेत. चला राहू द्या. तरी परत एकदा सांगतो, मी विजय व्यंकप्पा मागनूर. मी सध्याला इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतोय प्रायव्हेट कंपनीमध्ये आणि मी इयत्ता 5वीपासूनच काम करत आहे. काम करतच शिकलेलं आहे, पण मी जे शिकलेलं आहे त्याच्यावरती सध्या काम करतोय. शिक्षण मला काहीच उपयोगाचं आलेलं नाही, पण मला अभिमान वाटतोय की मी शिकलोय ते माझ्या मित्रांमुळे. मित्रांनी शिकवलं म्हणून मी शिकलो, नाहीतर मी तरी कुठंतरी कामगारच राहिलो असतो. माझंही BCom झालेलं आहे. शिक्षणामुळे मी माझा धागा दोरा अजून सुद्धा सांभाळून आहे. कमी कुठं पडत नाही. धन्यवाद मला ऐकल्याबद्दल. धन्यवाद विजय. धन्यवाद. मल्लेशम म्हणते. माझा बिझनेस आहे इंटेरियर एक्सटेरियरमध्ये आणि सेव ट्री सेवार्थमध्ये फर्निचरचं काम करतो. कंपनी वगैरे टायअप करून मी काम करत आहे. रेणुका म्हणता आणि आताचा सध्याचा रेणुका रमेश नादरगी. माझा लायब्ररी सायन्स कोर्स झालेला आहे. मी SCS पॉलिटेक्निकमध्ये काम केलेलं आहे. आता सध्याला वाईफ आहे. माझा नमस्कार. मी लता तिरुपती नडगिटला. सध्याचं नाव लता अभिजित तिगळे आणि 10वी ब. सध्या हाऊसवाईफ. चंद्रशेखर नागकर. हे पुण्यामध्ये राहतो आणि मी मागील 15 वर्षापासून इंटिवा प्रोडक्ट्स पुणे ॲटोमोटिव्ह कंपनीमध्ये कामाला आहे. क्वालिटी इंजिनियर म्हणून मी सगळ्या प्रोडक्ट्सचे आणि क्वालिटी टेस्टिंग करतो. यामध्ये टाटा, महिंद्रा, टेस्ला आणि VW, किया, हुंडाई यासारख्या फ्लोअरमधल्या लॅचेस आणि मोटर्स यामध्ये डिफेक्ट वगैरे टेस्टिंग करून कॅनडा, रशिया, जर्मनी, साऊथ कोरिया यांना पाठवतो. 10वी नंतर BCom MBA झालेलं आहे. सध्या GST आणि बँक ऑडिटचे कामं करतो. धन्यवाद. माझे नाव आहे संध्या पालमूर. 10वी ब. BSc महाविद्यालयामध्ये मी कॉलेजमध्ये
गणित या विषयातून शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये मी फर्स्ट आले होते. त्याच्यानंतर MSc सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये मी गोल्ड मेडलिस्ट स्टुडंट होते. त्यानंतर मी सेट क्वालिफाय झाले गणित या विषयातून. मग त्याच्यानंतर BEd केले. सध्या मी PhD रिसर्च कंटिन्यू केले आणि आता फायनल स्टेजला आहे. गेले 16 वर्ष झाले मी या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. सध्या मी सिद्धेश्वर वुमन्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. तसंच वाईस HOD म्हणून मी काम पाहत आहे. थँक्यू. माननीय गुरुवर, माझं नाव पल्लवी पोसा. आता माझं नाव आहे पल्लवी श्रीकांत खंडे. मी अश्विनीमध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून जॉब करते. सर्व सरांना आणि मॅडमला, माझं नाव श्वेता अंबादास फुलसे. आताची श्वेता नितीन हिबारे. माझं शिक्षण दयानंद कॉलेजला झालेलं आहे. मी आता सध्या हाऊसवाईफ आहे. धन्यवाद. मी चंद्रकांत साधव. मी पहिल्यांदा आता गुरुजनांना माझा मनापासून धन्यवाद देतो आणि नंतर मित्रांना आणि आयोजन केलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना यामागं पूर्ण जे काय मेहनत केली आहे त्यांच्यामुळं आता मी हे आनंद घेऊ लागलो आहे. मी चंद्रकांत साधू, इयत्ता 10वी ब. मी सोलापुरातच आहे राहायला आणि अकाउंटिंग क्षेत्रात अकाउंटिंग म्हणून काम करत आहे. थँक्यू. माझं नाव नरसिंहराज जैन सामल, 10वी अ विद्यार्थी. सध्या मी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस ॲज अ ऑपरेशन मॅनेजर म्हणून लास्ट 6 वर्षापर्यंत आहे. थँक्यू.